प्रिंट माध्यमांच्या प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत। आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे, आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की काल राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री आणि न्यायाधीश महाराज असे सगळे न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या वास्तूच्या पूजन प्रसंगी एकत्रित येतात आणि त्याच वेळेला न्याय व्यवस्थेच्या सोबत अतिशय घृणास्पद आणि जणू काही त्याची टिंगलटवाळी करावी असा प्रकार घडतो। हे अत्यंत स्पष्टपणे आणि पहिल्यांदाच आम्ही सांगायला हवे की या सगळ्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदे हा कुणी महात्मा, महापुरुष किंवा देशासाठी लढणारा क्रांतीवीर अजिबात नाही। अक्षय शिंदे हा विकृत गुन्हेगार होता। अक्षय शिंदेची शिक्षा अटळ होती। अक्षय शिंदेला त्यातला नागरिक म्हणून, आई म्हणून, कायद्याची विद्यार्थिनी म्हणून आणि कुठलाही एक सजग विवेकी माणूस म्हणून त्याला शिक्षा मिळायलाच हवी या भूमिकेची मी स्वतः आणि माझा पक्ष सुद्धा आहे। परंतु अक्षय शिंदेला शिक्षा व्हावी, पण ती शिक्षा देताना कायद्याची प्रक्रिया संपूर्णतः पार पाडली जावी, ती प्रक्रिया बायपास होता कामा नये हे जास्त महत्त्वाचे आहे। कारण ती प्रक्रिया या देशाच्या संविधानिक चौकटीचं अधिष्ठान आहे। पहिल्या दिवसापासून अक्षय शिंदे प्रकरणामध्ये पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला। पहिल्या दिवसापासून अक्षय शिंदे प्रकरणामध्ये पोलिसांकडून अत्यंत संशयास्पद पद्धतीने तपास संथगतीने चालू होता आणि हा जो काही तपास संथगतीने चालू होता यात काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या समोर ठेवले पाहिजेत की आम्हाला अक्षय शिंदे प्रकरणाबद्दल आक्षेप का आहेत आणि ते कशासाठी आहेत। मुद्दा क्रमांक 1, अक्षय शिंदे याला तळोजा MIDCच्या जवळच्या जेलमधून जर बदलापूरमध्ये नसेल, आपण पनवेल, कळंबोलीतनं राईट टर्न घेतो, पुढे जातो, तळोजा